सो पहिली एरर आपण बघितली इनकरेक्ट मॅग्निट्यूड ऑफ फ्लक्सेस, दुसरं बघितले आपण इनकरेक्ट फेज अँगल्स. थर्ड इज लॅक ऑफ सिमेट्री इन मॅग्नेटिक सर्किट. सो मॅग्नेटिक सर्किट जे आहे तर त्याच्यामध्ये जर सिमेट्री नसेल तर सिमेट्री नसल्यामुळे काय होणार, देर विल बी अ एरर विच इज कॉज्ड बिकॉज ऑफ. ती एरर कशामुळे येते तर ती एरर येते या क्रिपिंग एरर ज्याला आपण म्हणतो, तर क्रिपिंग एरर वगैरे येऊ शकते. ओके, सो बघा आपण म्हटलं इन केस ऑफ मॅग्नेटिक सर्किट which is not symmetrical, a driving torque is produced which makes a meter creep, and the error caused by braking system are changes in the strength of brake magnet. कारण जसं मीटरचं एज वाढतं म्हणजे the error which is caused because of the aging म्हणतात ज्याला, म्हणजे मीटर जास्तीत जास्त वर्ष जसा वापरला जातो तसं त्याचं काय होतं तर त्या जो परमनंट मॅग्नेट आहे त्याची स्ट्रेंथ कमी होते. अँड दी क्रिपिंग जे आपण म्हणतो ऍक्च्युली, तर ते क्रिपिंग जे आहे ती काय होतं चालू व्हायला सुरुवात होतं. म्हणजे लोड नसेल तरी पण काय होतो, जो मीटर फिरतो आपण म्हणतो ना लोड नसतानाही मीटर फिरतो आपला, तर तो कशामुळे फिरतो, दॅट इज कॉल्ड एज क्रिपिंग एरर विच इज कॉज्ड बिकॉज ऑफ द फ्लक्स प्रोड्युस्ड बाय द shunt magnet, or we can say the flux produced because of the pressure coil which is connected in parallel with the supply. So हे झालं ब्रेक मॅग्नेटची स्ट्रेंथ कमी झाल्यामुळे. दुसरं म्हणजे चेंजेस इन डिस्क रेजिस्टन्स, बिकॉज डिस्क इज मेड अप ऑफ अल्युमिनियम and aluminum having some resistance. So as temperature of meter, overall temperature of meter increases, the disk resistance get increased, and disk मधून कोण काय फ्लो होतं, so eddy currents which are flowing through the disk, and the resistance which is provided because of the temperature increase, overall temperature increase in meter. Another is error because of self breaking effect of series magnet flux. तुम्हाला काल सांगितलं होतं काय होत आहे तर सिरीज जसं लोड वाढतो तर लोड वाढल्यामुळे जे सिरीज मॅग्नेटिक फ्लक्स आहे तर ते फ्लक्स वाढतं, ते फ्लक्स वाढल्यामुळे इंड्युस्ड ईएमएफ वाढतात, इंड्युस्ड ईएमएफ वाढल्यामुळे जे फ्लक्स आहे तर ते फ्लक्स कसं होतं ऑपोजिट डायरेक्शनने तयार होतं, अँड दॅट कॉज अँड ब्रेकिंग इफेक्ट. नेक्स्ट इज ॲबनॉर्मल फ्रिक्शन ऑफ मुव्हिंग पार्ट्स. सो कंटिन्युअस यूज मुळे जे म्हणजे दोन्ही बाजूला समजा ही डिस्क पिवट केलेली आहे तर त्या पिवट केलेल्या डिस्क आता कंटिन्युअस फ्रिक्शन झालं की काय होणार, देर इज अ मुव्हिंग पार्ट, आणि त्या मुव्हिंग पार्ट मध्ये कंटिन्युअस फ्रिक्शन मुळे एकतर काय होईल अपोजिट फोर्स तयार होईल, एकतर म्हणजे त्याला काय म्हणूया आपण त्याचं एकतर त्याचं स्पीड फ्रिक्शन मुळे कमी होईल किंवा फ्रिक्शन मुळे तो मुव्हिंग पार्ट जो आहे तो वेअर आउट होऊन ते म्हणजे जो बसवलेली आहे डिस्क तर ती अजून जास्त फ्री होईल, तर दॅट इज ऑल्सो प्रॉब्लेम. देन नेक्स्ट इज ऍडजस्टमेंट्स. सो सम ऍडजस्टमेंट्स आर कॅरिड आउट in energy meter, so they read correctly and their errors are within allowable limit. So म्हणजे कोणत्या एरर येऊ शकतात त्या आपण बघितल्या, तर त्या एरर येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो. सो सम ऍडजस्टमेंट्स आर देअर. सो प्रिलिमिनरी लाईट लोड ऍडजस्टमेंट. आता लाईट लोड ऍडजस्टमेंट साठी आपण काय करतो बघा, द डिस्क इज सो पोझिशन दॅट the holes are not underneath the magnets, and rated voltage is applied to the potential coil with no current through the current coil. The light load device is adjusted until the disc just fails to start. म्हणजे अशा प्रकारे जे होल आहेत डायग्रामॅटिकली अपोजिट जे होल मारले जातात तर ते होल कसे असतील तर डायग्रामॅटिकली अपोजिट असल्यामुळे ब्रेकिंग मॅग्नेट जो म्हणतो आपण त्या ब्रेकिंग मॅग्नेटच्या फ्लक्समुळे ते डिस्क जे आहे ती थांबेल. आणि जेव्हा करंट कॉइल मधून करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल तर करंट कॉइल मधून करंट फ्लो व्हायला लागला की ही कॉइल काय व्हायला सुरुवात होईल, फिरायला सुरुवात होईल. सो नेक्स्ट इज फुल लोड युनिटी पॉवर फॅक्टर ऍडजस्टमेंट. Full load unity factor adjustment. So the pressure coil which is connected across the rated supply and rated full load current at unity power factor is passed through the current coils. The position of brake magnet is
adjusted such that braking torque should be such that it revolves at the correct speed within the required limits of error. म्हणजे काय केलं जातं तर ब्रेकिंग मॅग्नेटची पोझिशन मी तुम्हाला काल दाखवलं होतं ब्रेकिंग मॅग्नेट तर त्याला एक स्क्रू असतो तर त्याने आपण त्याची पोझिशन बदलू शकतो तर आपण त्याची पोझिशन अशी ठेवतो ब्रेकिंग मॅग्नेटची की जस्ट करंट फ्लो झाला लोड मधून की काय व्हायला पाहिजे डिस्क रोटेट व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण त्या प्रकारची ऍडजस्टमेंट ब्रेकिंग मॅग्नेटची करतो सच दॅट ब्रेकिंग मॅग्नेटची ऍडजस्टमेंट अशी करतोय आपण काय करतोय की करंट लगेच गेल्यानंतर त्याच वेळी काय झालं पाहिजे तर करंट गेल्यानंतर ती डिस्क जी आहे ती काय पाहिजे व्हायला रोटेट व्हायला पाहिजे सो नेक्स्ट इज लॅग ऍडजस्टमेंट सो लो पॉवर फॅक्टर ऍडजस्टमेंट ज्याला म्हणतात सो लॅग ऍडजस्टमेंट the pressure coil is connected across rated supply voltage and rated full current which is passed through the current coil at 0.5 power factor lagging. So full load unity power factor साठी आपण काय करतोय तर लोड जो आहे तो फुल लोड करंट घेतोय आपण रेजिस्टिव्ह लोडच्या अक्रॉस आणि त्यावेळी आपण ब्रेकिंग मॅग्नेटची पोझिशन अशी ठेवतोय की ब्रेकिंग मॅग्नेट जेव्हा करंट फ्लो होईल त्यावेळी काय व्हायला पाहिजे डिस्क जी आहे ती रोटेट व्हायला पाहिजे लॅग ऍडजस्टमेंट म्हणजे आपण काय करतोय 0.5 पॉवर फॅक्टर असणारा लोड जोडतोय सो दी लॅग डिव्हाइस इज ऍडजस्टेड टिल दी मीटर रन्स ऍट करेक्ट स्पीड सो विथ रेटेड सप्लाय व्होल्टेज अँड रेटेड फुल लोड करंट and unity power factor, the speed of meter which is checked and full load unity power factor and low power factor adjustments are repeated until the desirable accuracy which get maintained. Actually desired accuracy येईपर्यंत आपण काय करतो desired accuracy येईपर्यंत आपण जी करेक्शन ऍडजस्टमेंट आहे लॅग ऍडजस्टमेंट ज्याला म्हणतात तर ती आपण करतो Then light load adjustment. Next is light load adjustment. Rated supply which is given to the pressure coil and very low current which is the 5% of full load. म्हणजे फुल लोड पेक्षा अतिशय कमी करंट पास करतो आपण 5% वगैरे अँड युनिटी पॉवर फॅक्टरला आणि लाईट लोड साठी आपण काय करतो दी करेक्ट स्पीड विच इज मेंटेन्ड और करेक्ट दी स्पीड इज करेक्टेड So full load unity power factor and light load adjustments are again done until speed is correct for both conditions, both loading conditions, that is the lag adjustment, lag loading and at the light loading. So the performance which is rechecked with the 0.5 power factor, lagging. त्याच्यानंतर क्रीप ऍडजस्टमेंट मी तुम्हाला सांगितलं जी क्रीप ऍडजस्टमेंट म्हणजे डिस्कला तुम्ही जे होल मारता So as a final check on light load adjustment, the pressure coil is excited by 110% of rated voltage at zero current and the creep adjustment which is carried out. नो लोडला काय होता नाही मीटर फिरता नाही मात्र लोड दिल्यानंतर म्हणजे लाईट लोड कंडिशनला पण तोच मीटर फिरला पाहिजे तर त्या ऍडजस्टमेंटला आपण म्हणणार काय creep adjustment. That is called as creep adjustment. So next is this is all about the errors. So जसं तुम्ही सिंगल इलेमेंट मीटर बघितला तसंच इथे डबल इलेमेंट मीटर मी तुम्हाला दाखवला आहे सो डबल इलेमेंट मीटर मध्ये काय दिसतंय तुम्हाला there are two elements this one is the one element so this one is the one element and this one is the another element so which are connected ही दोन element जे आहेत ती कशाने कनेक्ट केलेली आहेत थ्रू अ कॉमन शाफ्ट देयर इज अ कॉमन शाफ्ट विच इज देअर हा एक कॉमन शाफ्ट आहे जो दोन्ही इलेमेंटना जोडतो हा बघा
कॉमन शाफ्ट जो आहे तो दोन्ही इलिमेंटना जोडतो. ओके, where the pressure coil of both elements which are connected in parallel called as shunt magnet, and another coil, that is the coil which is connected in series called as series magnet or current coil. तर 2 मीटरच्या 2 प्रेशर कॉइल आहेत. याची ही प्रेशर कॉइल, याची ही करंट कॉइल. फर्स्ट मीटरची याची ही प्रेशर कॉइल आणि ही करंट कॉइल. सो 2 मीटरच्या कॉइल्स आहेत, प्रेशर कॉइल आणि करंट कॉइल, आणि ज्या काय केलेल्या दिसतात तुम्हाला इथे, विच आर कनेक्टेड पॅरलली. प्रेशर कॉइल्स आर कनेक्टेड पॅरलली. हे बघा इथे दिसते तुम्हाला 1 नंबर, इथे 1ला दिसते, आणि या कॉइलची दुसरी साइड कुठे दिसते तुम्हाला, विच इज कनेक्टेड टू दी अनदर फेज. दुसरी साइड दुसऱ्या फेजला जोडलेली दिसते. सो लाईकवाईज दी अनदर कॉइल इज ऑल्सो the another coil which is also connected in parallel with the phase 2 and phase 3, whereas the current coil which is connected in series. So अशा प्रकारे या 2 element मीटर ज्याला म्हणतात, किंवा त्यालाच आपण म्हणतो 3 phase एनर्जी मीटर, सो which is used. एक मिनिट थांबा. जस्ट सेकंड थांबा.
एक सेकंद थांबा. तुम्हाला अजून एक दाखवायचं राहिलं होतं की एनर्जी मीटर जो आहे तर तो कसा काय वर्क होतो, तर त्याची माहिती तुम्हाला थोडीशी सांगतो. हाऊ द एनर्जी मीटर विच वर्क्स. स्क्रीन तुम्हाला स्क्रीन दिसते का एनीवन? हो सर दिस. हे बघा हा दिस वन इज द ब्लॉक डायग्राम ऑफ एनर्जी मीटर. सिंपल आहे बघा. एनर्जी मेजरमेंट मध्ये काय काय येतं, एक म्हणजे व्होल्टेज, दुसरं म्हणजे करंट. सो हे बघा व्होल्टेज अँड करंट सॅम्पलिंग विच आर टेकन, म्हणजे हे थ्री फेज करंट आपण घेणार. आता आय ए, आय बी आणि आय सी हे तीन करंट म्हणजे कोणते झाले, थ्री फेज करंट झाले. थ्री फेज करंट सेन्स करण्यासाठी आपण करंट ट्रान्सफॉर्मर वापरणार. तसंच इथे आर वाय बी म्हणजे ज्याला यू ए, यू बी, यू सी असं म्हटलं जातं, तर तीन व्होल्टेज आपण घेणार. ठीक आहे. सो करंट सॅम्पलिंग आणि व्होल्टेज सॅम्पलिंग हे देणार आपण, यांच्यावरून डाटा कलेक्शन करणार. ओके. तसंच या दोघांवरून आपल्याला पॉवर पण जी काय आहे ती पण समजते, तर ती पण आपल्याला समजेल. सो कलेक्टेड डाटा जो आहे तो आपण कशाला देणार, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, म्हणजे इथे मायक्रो कंट्रोलर वापरला जातो. आणि या मायक्रो कंट्रोलर काय काय करतो, तर त्याच्यासोबत म्हणजे आता काय काय आलं तुमच्याकडे, करंट आला, त्याच्यानंतर व्होल्टेज आलं आणि त्याच्यासोबत क्लॉक म्हणजे टाइम. ऍक्च्युअली पॉवर म्हणजे काय असतं, पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय इंटू कॉस पाय ऍक्च्युअली. सो व्ही इंटू आय म्हणूया आपण. आणि एनर्जी म्हणजे काय असतं, एनर्जी इज इक्वल टू, एनर्जी म्हणजे काय, व्ही इंटू आय इंटू व्हॉट, टी, टाइम. सो टाइम विच इज टेकन फ्रॉम रिअल टाइम क्लॉक. तर याच्यासाठी रिअल टाइम क्लॉकचा एक आयसी असतो, तो आयसी वापरून आपल्याला इथे रिअल टाइम क्लॉक मिळतं. जी एनर्जी जी काय कंझ्युम होते तर ती कशावर तुम्हाला कळेल, एक तर व्होल्टेज, दुसरं म्हणजे करंट, व्होल्टेज करंट आणि तिसरं म्हणजे क्लॉक. सो या तीन गोष्टी कशाला मिळतील, मायक्रो कंट्रोलरला. अँड अकॉर्डिंग टू दिस दी लोड, व्होल्टेज अँड टाइम, दी एनर्जी विच इज, ही एनर्जी कुठे दाखवणार तो, तर डिस्प्ले युनिटला दाखवणार. डिस्प्ले युनिटला एनर्जी काय जी कंझ्युम होत आहे ती दाखवणार. आणि तसंच ती एनर्जी स्टोअर करणार. ती एनर्जी काय करणार, स्टोअर करणार स्टोरेज युनिटला. ठीक आहे. हे बटन असतं जे याला रिसेट करण्यासाठी वापरतात. सो बटन मॉड्यूल इज देअर. त्याच्यानंतर काही जे एनर्जी मीटर आहेत त्यांना काय असतं, कम्युनिकेशनचा पोर्ट असतो. म्हणजे जी काय एनर्जी स्टोअर झाले, जी काय एनर्जी कंझ्युम झाली ती इथे स्टोअर केलेली असते स्टोअर युनिट मध्ये. तर ती स्टोअर युनिट मधली एनर्जी प्रोसेसर मध्ये घ्यायची आणि कम्युनिकेशन मॉड्यूल थ्रू ती एनर्जी जी आहे ती सीएमआर मीटर, ज्याला कॉमन मीटर रिडिंग इन्स्ट्रुमेंट म्हणतात, तर त्याला द्यायची. ठीक आहे. तसंच याला एक बॅटरी पण दिलेली असते, जी काय असते, बटन सेल, जो काय करतो चार्जिंग साठी, म्हणजे जी काय पॉवर मॅनेजमेंट आहे त्याच्यासाठी लागतो. सो याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल काय काय आहे या इलेक्ट्रॉनिक्स एनर्जी मीटर जो म्हणतो त्याच्यामध्ये. वी कलेक्ट दी करंट सॅम्पलिंग, वी कलेक्ट दी पॉवर सॅम्पलिंग
as energy is equal to V into I into T. So real time clock module is there. So real time clock module gives the time. So and with respect to time, current samplings and voltage samplings which are collected. So analog to digital, that IC is there, ADC. So from ADC, that signal which is coming towards microcontroller, the microcontroller calculates the energy which is stored inside the storage as well as which is displayed on the display unit. So when we required the stored energy which is taken from the storage unit through CPU and given to the communication module. So तुमची जी बिलं येतात तर त्या बिलांना आता सध्या फोटोवरून रिडिंग घेतलं जातं, तर तसं नवीन पद्धतीमध्ये किंवा एसटी चे कंझ्युमर आहेत तर ते एसटी कंझ्युमर काय करतात, एसटी कंझ्युमर हे त्यांच्याकडे MRI इन्स्ट्रुमेंट MACB लावते आणि त्या MRI मधून ते रिडिंग घेतलं जातं. आता तर अजून ऍडव्हान्स झालंय, आता त्यांनी एक मॉड्यूल मीटरला लावलेलं आहे. ते मीटरला लावलेलं मॉड्यूल जेव्हा त्यांची दिलेली तारीख येते त्या तारीखला सगळी रिडिंग घेतं मीटर मधून आणि ऑटोमॅटिक GSM मॉड्यूल आहे ते, म्हणजे त्याला सिम कार्ड आहे, तर त्या सिम कार्ड मधून ती रिडिंग जी आहे ती MACBच्या ऑफिसला डायरेक्ट पोहोचवली जातात. तिथे एक मोडेम बसवलेला आहे, जो मोडेम या मीटरचं रिडिंग घेतो आणि MACB ला पाठवून देतो. MACB डायरेक्ट बिल जनरेशन करते आणि तुम्हाला मेलद्वारे आणि फिजिकल पद्धतीने तुम्हाला पाठवून देते. एवढं ऍडव्हान्स हे एनर्जी मेजरमेंट झालेलं आहे मित्रांनो. ओके, सो विथ दिस वी विल कन्क्लूड अवर टुडेज लेक्चर. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. कोणाला काय प्रश्न आहेत का एनर्जी मीटरवर? एनीवन? डिजिटल एनर्जी मीटरवर कोणाची काही क्वेश्चन आहेत का? जागे आहात ना तुम्ही सगळे?